रोजची सकाळ माझी अशी होत असते. सूर्यदेव मला सकाळी सकाळी त्यांचं दर्शन देत असतात माझ्या खिडकीतनं आणि माझा स्वयंपाक त्यांना बघत बघत होत असतो. सकाळी सकाळी मस्त असं कवळं ऊन येत असतं माझ्या खिडकीतनं आणि त्याचबरोबर माझा स्वयंपाक पण सुरू असतो. इथे आहोंसाठी टिफिन बनवण्याची तयारी सुरू होती. इथे कारल्याचा ठेचा बनवलेला होता आणि चपात्या, जास्त काही देत नाही, 2 चपात्या आणि कारल्याची भाजी, बस एवढंच. टिफिन पण लगेच पॅक करायला घेतलेला आणि माझं सगळं आवरून झालेलं होतं. आहोंचं टायमिंग आहे 8:15ला ते ऑफिसला जात असतात. त्या अगोदर मला सगळं रेडी करून द्यायचं असतं आणि माझंही आवरून घ्यायचं असतं. हा माझा रोजचा रुटीन आहे. कियान झोपलेला होता तोपर्यंत मग सगळी कामं व्यवस्थित होतात आणि तो उठला तर मग थोडाफार उशीर होतच असतो. तसे आहो असतात सपोर्टला, त्याच्यामुळे काही नाही. मग त्यांना टिफिन ते पॅक निघाले करून दिला ऑफिसला जाण्यासाठी. त्यांचं ऑफिस सकाळीच असल्यामुळे ना माझं एक सगळ्यात मोठं काम लवकर होऊन जातं, ते म्हणजे स्वयंपाकाचं. त्यांना टिफिन द्यावं लागतं. तसं तर कियान झाल्यापासून ते सकाळी सकाळी नेत नव्हते, कारण रात्रभर कियान जागवायचा आणि सकाळी मग झोप होत नव्हती. त्यामुळे ते कॅन्टीनमध्येच खायचे आणि त्यानंतर मग मी माझा स्वयंपाक करायचे. आणि माझ्यासाठी इकडे ना मी तुपाची चपाती करून घेतलेली. सकाळी सकाळी चांगला नाश्ता म्हणून तुपाची चपाती खात असते मी चहामध्ये. आणि कियांसाठी इकडे चपातीचे कुटके म्हणजे डाळ शिजून घेतलेली आणि त्याच्यामध्ये चपात्या तोडून असे कुटके करत असते. त्याला ते आवडतात त्यासाठी. आणि मग पिठाचे हात लागलेले असतात डब्याला, तर रोजच्या रोज पुसलं ना मग डब्बा खराब दिसत नाही आणि झालेला पसारा पण लगेच आवरून घेत असते. सगळं आवरून घेतल्यावरतीच बरं वाटतं. सकाळची झाडझूड ही मी लगेचच्या लगेच म्हणजे झोपेतनं उठल्या उठल्या करत नाही. ज्यावेळेस माझा स्वयंपाक आवरतो त्यावेळेसच करायला लागते. आणि झाडून घेतलं खाली आणि त्यानंतर लगेच पोलपाट बेलनं धुवून घेतलेलं, कारण त्याला बुरशी लागते जर ते तसंच पाण्यामध्ये ठेवलं तर. त्यामुळे आपल्या लगेच रोजच्या धुवून ज्या घेत छोट्या असते. छोट्या सवयी असतात ना, त्या सवयीने आपला नीटनेटकेपणा आणि स्वच्छता घरामधली दिसायला लागते. तर इकडे कियांसाठी कुटके बनवतच होते तोपर्यंत माझं लेकरू उठलं. मग त्याच्याकडे गेले, त्याचा थोडासा लाड केला. सकाळी सकाळी तो उठला आणि मी त्याला दिसले नाही ना मग तो रडायला लागतो. त्यामुळे काही पण करत असले ना लगेच त्याच्या मागं पळत पळत जावं लागतं. मग तो उठला आणि मग त्याचं थोडंसं फ्रेश वगैरे केलं त्याला. आणि इकडे बघा किती सुंदर अशी सकाळ होती. मग मस्त असं गॅलरीमध्ये कवळ्या सकाळी उन्हामध्ये चहा मी सकाळी चपाती चहा खाल्ली घेत ना असते. म्हणजे तेवढं चांगला मजबूत नाश्ता झालेला वाटतो. कारण सकाळी सकाळी लगेचच जेवण करायला मला आवडत नाही. थोडंसं असं उशिराच, आणि सगळी कामं झाल्याशिवाय ना मला तर जेवणच जात नाही. असं गळ्यामध्ये घास फसल्यासारखं होतं. मग हे नाश्ता केलेला असला ना तर बरं पडतं. आणि तशी मला सवय आहे, जोपर्यंत आहो जात नाही तोपर्यंत मी काही चहा घेत नाही. त्यांचं सगळं आवरून देते, टिफिन देते आणि त्यानंतर मग निवांतमध्ये चहा घेते. गडबडीमध्ये मला काही आवडत नाही चहा पिण्यासाठी, त्यामुळे मी असं निवांत करत असते. आणि किचनवरचं सगळं आवरून घेतलं. मग किचन वट्टा घासायला घेतलेला. किचन वट्टा घासत असताना ना मी निरमा टाकत असते. मम्मीचं बघत आलेले तेच मी पण फॉलो करते. तर निरमा टाकून घेते आणि मस्त असं तारेच्या घासणीने सगळीकडं स्वच्छ घासून घेते. आणि ज्या साईडच्या भिंती त्या असतात फरच्या, त्याच्यावरती पण आपण रोज स्वयंपाक करत असताना फोडणीचं उडत असतं. मग त्यामुळे मी त्यांना पण खराबच होऊ लगेचच देत घासून नाही, घेतलं कारण ना ते तर खराब ते पण क्लीन झाल्यावरती किती दिसतं. घाण दिसणार ना. व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल माझं म्हणजे स्वच्छच असतं किचन वट्टा पण. आणि घर पण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते जेवढं पॉसिबल असेल तेवढं. आणि तारेच्या घासणीने ज्या गॅसच्या लीड असतात ना त्याच्या आजूबाजूला ज्या स्टीलचे आहेत प्लेट्स त्यांना घासून घेते. आणि नंतर जो काळा प्लॅटफॉर्म आहे ना गॅसचा, तर त्याला साबण लावते आणि हाताने चोळून घेत असते, नाही तर त्याच्यावरती मार्क्स पडतात. त्याच्यामुळे ना मी किचन असं वाटा हा करत एल असते. टाईप नाहीये, छोटाच आहे, तरी पण बराच वेळ जातो मला ते स्वच्छ करण्यामध्ये. कारण बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला नीट क्लीन करावं लागतात. सगळा किचन वट्टा घासून घेतल्यानंतर असं पाणी ओतून मग स्वच्छ करून घेत असते सगळं. लगेचच्या लगेच धुतलं नाही ना मग ते पांढरं उमटतं, त्यामुळे लगेच धुवून साईडच्या घ्यावं टाइल्स लागतं. पण फोडणीच्या धुरांनी चिकट होत असतात, त्यामुळे ते आपण रोजच घासून घेत असते. म्हणजे रोज घासलं ना जास्त वेळ लागत नाही ते स्वच्छ करण्यासाठी, फक्त थोडंफार घासलं तरी पण होऊन जातं. पण कधीतरी घासायला लागलं ना मग चिकटपणा जास्त वाढतो. त्यामुळे मी रोजच्या रोजच करत असते. त्यामुळे माझे 15 ते 20 मिनिटं ह्याच्यातच जातात. पाणी टाकून घेते आणि सगळं वायपरने लोटून घेते म्हणजे. आणि त्यानंतर मग कपड्याने पण एक वेळा पुसून घेते. असं केलं ना मग माझा किचन वट्टा आणखीन स्वच्छ दिसतो. आणि वरच्या ज्या बरण्या ते दिसत आहेत ना तिथलं पण असं साबणीने घासून घेते आणि त्यानंतर मग कपड्याने पुसून घेते. म्हणजे
ते पण स्वच्छ दिसतं. कारण जे पुसलं नाही ना ते लगेच उमटून दिसतं की नाही हा भाग स्वच्छ केलेला नाहीये, त्यामुळे ते पण करणं गरजेचं किचन वाटा असतं. स्वच्छ केलंच नाही ना तर मला अजिबातच करमत नाही, की सगळं काम जरी झालं आणि तो किचन तसंच पडलेला असला ना की असं वाटतं अरे बापरे आपलं आज काहीच काम झालेलं नाहीये, सगळं करून पण वाटतं की नाही काहीतरी राहिलेलंच आहे. आणि किचन वाटा स्वच्छ केलात की लगेच मग भांडे पण घासून घेत असते. हे माझी रोजचीच कामं आहे, म्हणजे रोजचा रुटीन आहे. हे असंच करत असते मी रोज सकाळी. म्हणजे ते कामं झाल्यानंतर मग बाकीचे कामं काय धुणं फरचीच राहतात, मग तुम्हाला ती वाटत करायला असेल मी ही मोकळी एवढी असते. शांत काम कशी करत आहे, कियान कुठे आहे? तर बघा कियान कुठे आहे, तर कियान हा माझ्या पायाजवळ आहे आणि तो मला चल चल म्हणत आहे किती वेळचा, आणि माझी चालू आहे स्पीडनी कामं करणं. कारण त्याचा एकदा मूड खराब झाला ना मग मला त्याच्यामध्ये बराच वेळ जातो त्याला खेळवत बसण्यात आणि त्याचा आवरण्यात. त्याच्यामुळे जेवढा तो शांत आहे तोपर्यंत मग पटापट कामं करून घ्यायची असतात. भांड्याची जाळी नसल्यामुळे मी अशीच पालती मांडून भांडी ठेवते. त्यासाठी किचन वट्टा हा अगोदर क्लीन करून घेत असते. मग जोपर्यंत पाणी नितरतो तोपर्यंत भांडी तशीच ठेवते. आणि आपल्या छोट्या छोट्या सवयी असतात बरं का, कारण ह्या रोजच्या रोज क्लीन केले ना तर आपलं किचन एकदम नीट अँड क्लीन दिसतं. त्यासाठी ना मी ज्या आपण साबण ठेवण्याच्या आहेत ना ते पण रोज क्लीन करते. आणि जे नळ आहे ते पण, कारण ज्यावेळेस आपण भांडी घासतो ते आपले साबणीच्या हाता असतात आणि नळ त्यांनी खराब होतात. त्यामुळे ना ते पण आपल्याला किचन वट्ट्यासोबतच दररोज स्वच्छ करायचे असतात. आणि त्याचबरोबर मग भांडी घासून झाल्यावर सिंक पण मग क्लीन करून घेत असते. कारण सगळ्यात मेन तेच आहे, कारण सगळ्यात घाण जे असते ना ती सिंकमध्येच असते आणि ते स्वच्छ करणं हे गरजेचं असतं त्यासाठी. आणि हा भाग भांडे ठेवते त्यामुळे थोडासा चिकट झालेला असतो, मग त्याला पण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. आणि माझा पाण्याचा जार हा तिथेच सिंकच्या बाजूलाच ठेवलेला असतो मी, कारण पाणी पडून इकडे तिकडे किचन ओटा ओला व्हायला नको त्यासाठी ते तिथेच ठेवलेलं आहे. मग तो पण चिकट होतो म्हणून ते पण साईडला सरकून ते पण रोज घासून घेते. आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला ज्या फरच्या असतात ना तर त्या पण घासून घेत असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्या रोज क्लीन केले ना आपलं किचन एकदम किचन सुंदर ओटा आणि स्वच्छ घासण्यासाठी दिसायला माझी वेगळी लागतो. घासणी आहे आणि सिंक घासण्यासाठी. ते सगळं मग स्वच्छ असं करून घेतलं, वायपरने पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर मग कॉटनच्या कपड्याने पण लगेच पुसून घेते. कॉटनच्या कपड्याने पुसल्यामुळे ना पाणी लगेच वाळलं जातं आणि त्यामुळे लवकर किचन माझं ड्राय होतं. तुम्ही पण अशाच प्रकारे किचन स्वच्छ करत असाल. मी काही जगा वेगळं करत नाहीये, फक्त मी ज्या पद्धतीने करते ना ते सांगत आहे. आपल्याकडे पाहुणे आले काही आले तरी आपलं घर नेहमी असं स्वच्छ दिसेल, म्हणजे त्यांना आपल्यालाही किती प्रसन्न वाटतं आणि त्यांना पण वाटतं अरे किती छान घर ठेवते. मी दररोज माझं किचन वाटा नीट अँड क्लीन करत असते आणि माझं किचन नीटनेटकं ठेवत असते. तर 15 ते 20 मिनिटं लागतात मला दररोज हे करण्यासाठी, कारण किचन वाटा पण असतो आणि त्याचबरोबर भांडी पण असतात. भांडी माझी काही सकाळची एवढी नसतात, स्वयंपाकाचीच असतात, कारण रात्रीची भांडी मी रात्रीच घासते आणि सकाळची सकाळीच. त्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही. आणि मग किचन वाटा क्लीन झाला की मला वाटतं माझं सगळं काम झालं आहे, कारण मेन काम आपलं किचन मध्येच असतं. तर ते स्वच्छ दिसल्यावरती मनाला पण खूप प्रसन्नता वाटते. अशा प्रकारे मी माझं किचन दररोज स्वच्छ ठेवत असते. तुम्ही पण ह्या छोट्या छोट्या ट्रिक वापरून तुमचं किचन नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवू शकता. मिडल क्लास लोकांमध्ये प्रत्येकाकडेच काही मॉड्युलर किचन नसतं, तसंच माझ्याकडेही मॉड्युलर नाहीये, पण नॉन मॉड्युलरच असून मी पण त्याला नीटनेटकं ठेवण्याचा माझ्याकडे जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करत असते. त्याचबरोबर मग बाकीची कामं पण आवरून घेतली, फरशी पण लगेच पुसून घेतली आणि कपडे पण लगेच धुवायला घेतलेले आणि सगळं काम आवरून नंतर मग कियानला पण झोपी घातलेलं आणि मग भूक लागली होती तर जेवायला घेतलेलं. सगळं काम आवरल्यानंतर जेवायला बसले ना मला पण जेवण पोटभर जातं. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब